प्रेक्षकांनो, मालिकेमध्ये आता खूपच रंजक वळण दिवसेंदिवस येत आहे. दोन प्रेम करणारे जीव एकमेकांच्या पासून आता लांब राहू शकत नाहीत, हेच खरं आहे आणि याचीच प्रचिती आपल्याला याच्यामध्ये येणार आहे. आता इकडे या दोघांनी मिळून ठरवलेलं आहे की काहीही झालं तरी सुद्धा आपण आता या दोघांना एकत्र आणायचं, असं काव्या आणि जीवा या दोघांनी मिळून ठरवलेलं आहे. आणि त्यामुळे काव्या आणि जीवा यांनी जी काही युक्ती केले त्या युक्तीचा काय परिणाम झालाय, अखेर आता पार्थ या सगळ्या पुढे रात्रीच्या काव्याच्या मिठीत विरघळलाय. तर आता नंदिनीने सुद्धा मॅच्युअरली कसा निर्णय घेतलेला आहे किंवा नंदिनी सुद्धा आता जीवाच्या मिठीमध्ये कशी विरघळले आणि त्याचबरोबर जी गोष्ट आपण वाट पाहत आहोत ती गोष्ट अखेर घडलेली आहे. सगळं कुटुंब आता इकडे एकत्र आलेलं आहे. खूप छान पद्धतीने आता सगळं झालेलं आहे आणि सगळं कुटुंब एकत्र आलंय. पण आता अजून एक गोष्ट घडलेली आहे. नक्की काय घडलंय, रम्या आणि या दोघींचा डाव कसा फेल गेलाय, सगळं या व्हिडिओमध्ये पाहूया. छोटासा व्हिडिओ शेवटपर्यंत. आता हे दोघ जण एकत्र आलेत आणि या दोघांनी प्लॅनिंग केलेलं आहे की काव्या येणार आहे देशमुखांच्या घरी आणि त्याचबरोबर जीवा जाणार आहे तो म्हणजे नंदिनीच्या घरी. आणि त्यानंतर ती सांगते की म्हणजे काव्या सांगायला लागते, जर आपण असंच केलं ना तरच कदाचित आपल्यामध्ये प्रेम, आपुलकी, माया आता अशीच टिकून राहायचं असेल तर या सगळ्यामध्ये आपल्याला एकोप्याने राहायलाच पाहिजे. म्हणजे मुळातच आता इकडे एकत्र राहिल्याने प्रेम वाढतं. कसं आहे, काही झालं तरी आता राग, रुसवे, फुसगवे हे जे काही असतात ना ते एकत्र राहण्यानेच तर आता दूर होतात आणि त्यासाठी आपण आता एकत्र राहायचं आहे. असा प्लॅनिंग केल्यावरती मग आता जीवा घरी येतो. दोघांनी हँडशेक केले आणि जीवा आता उलटच इकडे सांगायला लागतो पार्थला तो सांगायला लागतो, दादा हे बघ, म्हणजे काय माहितीये का, मी नंदिनीच्या शिवाय आता राहू शकत नाहीये. नंदिनी माझ्यासाठी प्रायोरिटी आहे. आता तुमच्या दोघांचं काय आहे हे तू बघून घे, पण मला असं वाटतंय की माझ्यासाठी नंदिनी प्रायोरिटी आहे आणि मी नंदिनीच्या घरी राहायला चाललोय. यावरती लगेचच आता इकडे सांगायला लागतो तो म्हणजे पार्थ त्याला, अरे तू नंदिनीच्या घरी राहायला जाशील, पण नंदिनीच्या घरी तू राहायला गेलास तरी सुद्धा मग काव्याला हे असं तुम्हाला दोघांना एकत्र पाहणं हे थोडंसं ऑकवर्ड नाही का वाटणार. यावरती लगेचच तो म्हणतो, दादा अरे असं काय करतोयस, म्हणजे खरं सांगायचं तर आम्ही आता दोघांनाही ऑकवर्ड कधी वाटेल अशी सिच्युएशन कधीच येऊ देणार नाही आहोत. आम्ही दोघं जण अशी वेळ कुणावरतीही येऊ देणार नाही आहोत. काही झालं ना तरी सुद्धा आता म्हणजे मला असं वाटतंय की तिकडे तुला असं वाटतंय की काव्याला हे बघून वाईट वाटेल, तर मला वाटतं काव्याला मी इकडे पाठवतो. असं म्हटल्यावरती तो सांगतो, हे बघ त्यांची इच्छा नसेल. यावरती तो म्हणतो, दादा तुम्ही परत गल्लत करत आहात, तुम्ही पुन्हा एकदा चुकीचं करताय. मुळातच आता इकडे मी तुला सांगू का, म्हणजे आता आम्हाला एकमेकांच्या बद्दल खरंच काही वाटत नाहीये. आणि त्यावरती मानिनी म्हणते, तो बोलतोय ते बरोबर आहे, मी हे सगळं पाहिलेलं आहे. म्हणजे काही झालं ना तरी सुद्धा हे दोघं जण आता एकमेकांवरती प्रेम करत नाहीयेत. मग हा अट्टाहास का? तर पार्थ पण कुठेतरी विचार करायला लागतो, खरंच आपण अट्टाहास चुकीचा करतोय का? म्हणजे आता हे दोघं जण आम्हाला दोघांना मिळवायला इतका हट्ट करतायत आणि आमचं काय चाललंय, यावेळेला हा आमचा हट्टीपणा नाहीये तर काय आहे, असं म्हणत आता इकडे तो स्वतःलाच दोष देत आहे. आणि त्यानंतर तो म्हणतो, ठीक आहे, तुम्हाला जर का वाटतंय की तुम्ही करताय ते योग्य आहे तर ठीक आहे, मी या सगळ्याला पूर्णपणे संमती देतो, तू जाऊ शकतोस. असं म्हटलं, ठीक आहे तू जाऊ शकतोस आणि काव्याला इकडे यायचं असेल तर ती सुद्धा येऊ शकते. या दोघांचं काम तर झालेलं आहे. काव्या आता इकडे यायला निघालेली आहे. प्रेक्षकांनो, ज्या वेळेला काव्या आता इकडे यायला निघाले आणि त्याच वेळेला लगेचच इकडे जीवा पण तिकडे जातोय. आता इकडे जीवा आलाय नंदिनीकडे आणि नंदिनी म्हणते, का तुम्ही असं माझ्यासोबत वागताय, मी स्वतःला आवरण्याचा या सगळ्यामध्ये जर का प्रयत्न करत आहे तर तुम्ही असं वागून काय मिळवताय, मला खरंच कळत नाहीये की हे सगळं काय चाललंय ते. मला माझं स्वतःच राग यायला लागलंय. म्हणजे मी इतकी हे झाले का की कुणीही उठावं आणि आता मला हे करावं, नाही मला अजिबात हे सहन होणार नाहीये, असं प्रेक्षकांनो ती आता बोलायला लागलेली आहे. पण हे चालू असतं इकडे आता काव्या सुद्धा आलेली आहे आणि काव्या म्हणते, ठीक आहे तुम्ही बोलवलत ना म्हणून मी आलेली आहे. त्यावरती मग आता पार्थ तिला सांगतो, हे बघा मी तुम्हाला बोलवलेलं नाहीये, तुम्ही इकडे यायला निघालात. यावरती ती म्हणते, पण तुम्हीच तर म्हटला होतात ना की आता मला तिकडे खूप वाईट वाटेल, असं तसं मला सांगितलं जीवानी की आता त्या दोघांना एकत्र बघितल्यावरती मला वाईट वाटेल म्हणून तुम्ही इकडे बोलवलत. तुम्ही मला सांगा, मला वाईट वाटायचं काहीच कारण नाहीये ना, मला का वाईट वाटेल,
मी या सगळ्यामध्ये वाईट वाटून घेण्यासाठी आलेलीच नाहीये. मला माझ्या नवऱ्याशी पडले, मला बाकी कुणाशी काहीच पडलेलं नाहीये. असं म्हटल्यावरती लगेचच आता इकडे तो सांगायला लागतो, म्हणजे कशाबद्दल बोलताय तुम्ही? यावरती ती सांगते, कशाबद्दल म्हणजे माझ्या नवऱ्याच्या बद्दलच बोलतीये मी. मुळातच आता माझ्या नवऱ्याला जर का मी इथे आलेली चालणार आहे तर मी इथे राहणार. असं म्हणत आता इकडे ती बोलत आहे आणि तो विचार करतोय, खरंच आहे आपण इतका मूर्खासारखा विचार करतोय, हे दोघं जण आपल्याला मिळवायला धडपडतायत. पण हे चालू मग आता जीवा राहायला इकडे काव्या राहायला आल्यावरती काव्याने एके दिवशी जीवा आणि आता नंदिनी या दोघांना घरी बोलवले आणि त्यावरती नंदिनी म्हणते, काय चाललंय हे? म्हणजे आता मला का बोलवलेलं आहेस तू काव्या? यावरती वसुंधरा आत्या आता म्हणायला लागते, कसं आहे ना, तुम्हाला दोघी बहिणींना सवयच लागलेली आहे ती. कसं आहे, काही झालं तरी सुद्धा उठ सूट इकडे देशमुखांच्या घरी यायचं. सोडून काय गेलात, आलात काय? मला तर तुमचं काही कळायलाच मार्ग नाहीये. तुम्ही दोघं जणी आता इकडे अशा का वागताय ते? मुळातच देशमुखांचं घर म्हणजे तुम्हाला काही आओजाओ घर तुम्हाला असं वाटलं का? असं म्हटल्यावरती ती सांगते, आत्या एक मिनिट, मला इथे बोलवण्यात आलं होतं म्हणून मी आले होते. यावरती ती म्हणते, बोलवण्यात आलं? कुणी बोलवण्यात आलं? तुझ्याच बहिणीने ना. मग तुझ्याच बहिणीने बोलवल्यावरती यावरती काव्या म्हणते, एक मिनिट मी सांगते का बोलवले ते. असं म्हटल्यावरती लगेचच काव्या सांगायला लागते, सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता मी इकडे बोलवलंय कारण नंदिनी ताईला मला काही सांगायचं आहे. ज्या दिवशी ते काही घडलं ना, हे मुद्दाम घडवून आणण्यात आलं होतं वसुंधरा आत्यांकडून. यावरती मग आता वसुंधरा आत्या आणि रम्या थोड्याशा गडबडलेल्या आहेत आणि त्यावरती लगेचच आता इकडे काव्या सांगते, हो हे यांनी घडवून आणलं होतं. खरं सांगायचं तर आता मला हे सत्य इथे आल्यावरती पिहूने सांगितलं आणि म्हणूनच मला यायचं होतं. ठीक आहे, आमच्याकडून चूक झाली, आम्ही सत्य सांगितलं नाही, पण यांनी कुठचं बरोबर केलंय? यांनी हे सगळं बरोबर केलंय का? यावरती काव्याच्या बाजूने ठामपणे उभा राहत पार्थ आता तिकडे आलाय आणि पार्थ सांगतोय, नाही म्हणजे जे काही ह्या दोघांकडून चुकलंय काव्या आणि जीवा, पण त्यांनी आता जे काही केलंय ते आता कुटुंबाच्या भल्यासाठी विचार केलाय. कुठेतरी आता त्यांचा विचार मला पटलाय सुद्धा आणि त्यानंतर आपण असं त्यांना दोष नाही देऊ शकत. पण जे हत्याने केलेलं आहे ना ते पूर्णपणे चुकीचं आहे. मला हे अजिबात पटलेलं नाहीये. हे जे काही झालंय ना, या सगळ्या गोष्टी आता महाभयंकर आहेत असं आता ती म्हणायला लागलेली आहे. त्यानंतर काव्या आणि वसू आता इकडे दोघी गडबडल्यात आणि दोघी जणी म्हणतायत, आम्ही केलं ते चूक, मग यांनी केलं ते बरोबर का? यावरती मग आता जीवा सुद्धा नंदिनी सुद्धा आलेली आहे. हे दोघं जण चुकलेत, आम्ही कुठे म्हणतोय नाही चुकलेत म्हणून, पण परत तोच विषय का काढताय? हे दोघं जण जे चुकलेत किंवा या दोघांनी जे काही केले ते आपल्या कुटुंबाच्या भल्यासाठी केलेलं आहे आणि तुम्ही जे केलं ना ते कुटुंबाच्या भल्याचं कोणत्याच अर्थाने वाटत तर नाहीये आणि नाहीच आहे. कुटुंबाच्या भल्याचं असं तुम्ही काहीही केलेलं नाहीये. मुळातच तुम्ही कुटुंबाला रस्त्यावरती आणण्याचं काम केलंय. असं म्हटल्यावरती मग आता ह्या दोघी जणी तर गडबडल्यात, पण प्रेक्षकांनो त्याच वेळेला मानिनी म्हणते, म्हणजे तुम्हाला दोघांना पटलंय ना? दोघांना कुठेतरी पटलेलं आहे की या दोघांनी जे काही केलं ते आता चूक बरोबर काय होतं ते. वसू आणि काव्या ह्या तर दोघी जणी म्हणजे आता वसू आणि रम्या ह्या तर दोघी जणी चुकल्याच आहेत, पण तुम्ही पण दोघं जण चुकला नाहीत का नंदिनी? तू मला सांग. म्हणजे या दोघांनी इतक्या पद्धतीने तुम्हाला आता कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तुम्ही दोघं जण जर का कन्व्हिन्स होतच नाहीयात तर त्यांचं काय चुकलं? यावरती मग आता पार्थला तर हे म्हणणं पटलेलं आहे आणि एका झटक्यात या दोघींची हक्कलपट्टी करत हे सगळं कुटुंब तर एकत्र आले. आता इकडे पार्थने तर आता लगेचच हे सगळं मान्य. पार्थने काव्याला सांगितलंय, मला हे म्हणणं पटलेलं आहे, म्हणजे बरोबर आहे, तुम्ही जर का अशा पद्धतीने करण्याचा प्रयत्न करत आहात किंवा तुम्ही जर का हे करण्याचा म्हणजे सगळं मागचं विसरून पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहात तर मी कोण आहे तुम्हाला हे सगळं करण्यापासून अडवणारा? नाही, माझं खरंच चुकतंय, मी कुठेतरी चुकतोय. यावरती ती म्हणते, तुम्ही नेहमीच चुकता, तुम्ही कधी बरोबर असता, तुम्ही असं कधी करता, तुम्ही तसं. ती आता बडबड करायला लागते आणि तो म्हणतो, हो 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 जरा शांती घ्या, जरा शांती घ्या. यावरती ती म्हणते, आता शांती नाही, आता काही झालं तरी सुद्धा तुम्ही मला स्वीकार केलायत ना, आता मंदिरी ताईला सुद्धा आपण जीवाचा स्वीकार करायचा लावायचा. यावरती तो म्हणतो, पण कुणी सांगितलं की मी तुमचा स्वीकार केलाय? तुम्ही आपलं तुमचंच ठरवून मोकळे झालात का? यावरती ती सांगते, नाही असं कसं, तुम्ही आता माझा स्वीकार केलायत ना, मला माहिती आहे. यावरती तो म्हणतो, तुम्ही आणि तुमच्या टँट्रम्स मला काही कळत नाहीये. असं म्हणत प्रेक्षक सगळ्यांच्या समोर काव्याने त्याच्या खांद्यावरती मान ठेवलेली आहे. प्रेक्षकांनो त्याच्या खांद्यावरती मान ठेवल्यावरती तो आता काव्याकडे पाहतोय आणि तो सांगतोय, खरंच आहे, म्हणजे खरं आपण म्हणतो ना तर प्रेम हे लग्नानंतरच होतंय, लग्नानंतर होईलच प्रेम, हेच बरोबर आहे. लग्नाच्या आधीच्या प्रेमाला
प्रेमाला खरंच माझ्या लेखी तरी काहीच किंमत नाहीये. कारण आता हे दोघं जण प्रेम करत होते हे तर मी पाहिलंच होतं, पण तरी सुद्धा लग्नानंतर जे प्रेम झाले ते इतकं अतूट आहे की ते तुटायला मागत नाहीये. कारण या दोघांनी स्वतःचं लग्न मोडण्याचा प्रयत्न केला असता त्याच वेळेला तर कदाचित आता आपण म्हटलं असतं की लग्नाच्या आधीच्या प्रेमाला सुद्धा आता तितकीच हे आहे. पण नाही, मला समजलेलं आहे की लग्नानंतर होणारं प्रेम हेच सगळ्यात महत्त्वाचं आणि हेच अढळ प्रेम आहे. आणि त्यासाठी मी तुमची मदत करणार आहे नंदिनी आणि आता जीवाला एकत्र आणायला. पार्थने तर आता आपली संमती प्रेक्षकांनो दाखवलेली आहे. काहीही झालं तरी काव्याला तर तो सोडणार नाहीये. पण इतकंच नाहीये तर आता काव्यासाठी तो आता जीवा आणि नंदिनी या दोघांना पण एकत्र आणायला निघालाय. फायनली एक जोडपं एकत्र. आणि आता काव्याने आपल्या प्लॅन मध्ये सामील करून घेतलेलं आहे ते म्हणजे पार्थला. आणि ती पार्थला आपला प्लॅन सांगते. पार्थ तर पहिल्यांदा चांगलाच घाबरतो आणि काय बोलताय तुम्ही, हे सगळं जे काही बोलताय ना अजिबात मला पटत नाहीये बरं का, असं म्हटल्यावरती लगेचच आता इकडे ती म्हणते पटत नाही म्हणजे काय. त्यावरती तो म्हणतो अहो पण नंदिनीला असं बोलायचं. मग काव्या म्हणते मी सुरुवात करते, तुम्ही आता त्याचा शेवट करायला लागा. असं म्हटल्यावरती लगेचच आता इकडे ती सांगते ठीक आहे, मी तुम्हाला सांगते काय करायचं ते. दोघांनी आता प्रेक्षकांनो आता इकडे लगेचच काव्य आलेली आहे आणि ती नंदिनीला म्हणते हे बघ नंदिनीताई, मला तुझं हे वागणं अजिबात पटत नाहीये. तू जीवाला नाकारून आमचा संसारावरती सुद्धा सावट आणती आहेस, आमचा संसार मोडायला तू निघालेस, असं म्हणत ती नंदिनीवरती आरोप करते. नंदिनी म्हणते काय बोलतेस तू काव्या, तू शुद्धीत तरी आहेस का, मी तुमचा संसार का मोडेन. मी तर स्वतः पार्थना सांगितलं होतं की काव्याचा तुम्ही स्वीकार करा, तुम्ही तिच्याशिवाय राहू शकत नाहीयात. यावरती ती म्हणते आणि तुझं काय, तू जीवाशिवाय राहू शकतेस. नंदिनी म्हणते मी पण नाही राहू शकत. पण असं म्हणत ती म्हणते तू तर पण नाही राहू शकत तर तू पण हे कर ना, कारण तू जर का जीवाचा स्वीकार केला नाहीस तर आमचं सुद्धा आयुष्य सुरळीत होणार नाही. आणि कुठेतरी हे नंदिनीला पटलंय म्हणा किंवा तिच्या मनात मुळातच जीवा आहे म्हणा. आणि आता काव्या आणि पार्थ यांच्या एकीसाठी तरी आता नंदिनी जीवाच्या सोबत येणार का किंवा नंदिनी आणि जीवा दोघं जण सोबत येणार का पाहणं मात्र फारच रंजक ठरणार आहे.